घातपात आहे. जर हा घातपात नसेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी अपघात कसा आहे सांगून दाखवा ना. आम्हाला आता असं माहित पडतंय की सुमित कपूर कॅलिफोर्नियात त्याच्या मुलीला भेटायला गेलाय म्हणून. मग सुमित कपूर जर कॅलिफोर्नियामध्ये जिवंत आहे तर मग विमान कोण चालवत होतं? शांभवी पाठक. अहो हे जर तर माहित असू द्या ना. त्याच्यामुळे जे कोणी म्हणत असतील ना हा घातपात नाही, त्यांनी समोरासमोर आमच्या बसावं आणि आमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत. बघा डीजीसीएनी तुम्हाला काय लाईन दिली होती? 6 माणसं गेली होती का नाही, आणि मृतदेह 5 सापडली. इथून डीजीसीएच्या चुका बघा ना तुम्ही. तिथे त्यात 5च माणसं सापडली. त्याच्यानंतर घड्याळावरून ओळख पटली, नंतर घड्याळ हातात नव्हतं, मग घड्याळ सापडलं नाही. म्हणजे हे जे काही जरतरचे प्रश्न आहेत ना, नेमकी ती पिंकी माळी, त्याच्यानंतर विदीप जाधव, त्याच्यानंतर शांभवी पाठक, सुमित कपूर. सुमित कपूरच्या पत्नीची पण एक पोस्ट आहे, हे माझे पती जिवंत आहेत म्हणून, असं पण एक तिचं पोस्ट आम्ही वाचली. म्हणजे सुमित कपूर जर जिवंत असेल तर मग विमान चालवत कोण होतं? आणि ज्याला वाटते हा अपघात आहे, घातपात नाही, तर त्यांनी आम्हाला सांगावं. तुमच्याकडे काही पुरावे असतील तसे द्यावे. आम्ही म्हणू की बाबा हा अपघात आहे. असा कसा अपघात की त्या एअर स्ट्रिपवर ते फ्लाईट जात नाही, फ्लाईट अशी क्रॉस होते. बरं झालं तो सीसीटीव्ही भेटला. आणि माळरानावर कोसळण्यापूर्वी स्फोट होतो. इतकं मोठं डिझेलचे टँक त्यात भरून ठेवले होते का? त्याच्यामुळे हे जरतरचे प्रश्न महाराष्ट्राला अनुत्तरित राहू नये. जसं सुभाषचंद्र बोसांचा विमान अपघात अजूनही मृत्यूचं गूढ त्यांच्या कायम आहे. लाल बहादूर शास्त्रींचं गूढ कायम आहे. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या शेवटच्या क्षणाचं गूढ कायम आहे. विनायकराव मेटे साहेबांच्या गाडीचा अपघात कसा झाला त्याच्यावर 2-4 दिवस चर्चा झाली, तो पण विषय बंद पडला. तसा अजितदादांचा विषय ज्यांना वाटत असेल एवढा सोपा आहे पडदा टाकावा, त्यांनी हे समजू नये की त्याच्यावर पडदा पडलाय. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हा विषय ताणूनच धरणार, विचारणार. आम्ही, आमचा हक्क आहे तो विचारण्याचा. तेच म्हणतोय ना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आल्यानंतर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आम्ही FIR करू शकत नाही. त्यांनी का केली नाही आता ते त्यांना कोणाचे फोन आले हे मला माहित नाही.